नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पीक विम्याचं अनुदान असो, अतिवृष्टी अनुदान असो, जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई आणखी बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि ती कशी मिळते याचं ताजं उदाहरण आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्याचा असाच प्रलंबित पीक विम्याचा प्रश्न होता। खरीप 2023चा सुद्धा त्यांचा पीक विमा प्रलंबित होता, त्यानंतर 2024चा सुद्धा होता आणि या शेतकऱ्यांचा जो प्रलंबित पीक विमा आहे तो मिळावा म्हणून तेथे भारतीय किसान सभेने पीक विमा कंपनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं आणि नुसतं आंदोलनच नाही तर ठिय्या आंदोलन केलं आणि बेमुदत आंदोलन सुरू केल्यामुळे तेथे त्या प्रशासनाला जाग आली आणि मग पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी असतील किंवा जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी असतील यांनी या शेतकऱ्यांना तुमच्या प्रलंबित पीक विम्याचे प्रश्न 10 दिवसात सोडू असं लेखी दिलेलं आहे। बरं शेतकरी मित्रांनो, हे पीक विम्याचं जे काही अनुदान असेल, कोणतीही रक्कम असेल, नुकसान भरपाई असेल, ही प्रशासनाला माहीत आहे की शेतकऱ्यांना द्यायचीच आहे, पण यासाठी आंदोलन जर करावं लागत असेल, ज्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भारतीय किसान सभेच्या माध्यमातून आंदोलन केलं त्यावेळेस त्यांना 10 दिवसात हे देण्याचं आश्वासन देण्यात आलं। मग असंच प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करायचं। खरीप 2024 हंगामातील नुकसान भरपाई, त्यानंतर 2023 मधील प्रलंबित पीक विमा दावे निकाली काढत लवकरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा याकरिता हे अखिल भारतीय किसान सभेकडून सोमवारी सकाळपासून विमा कंपनी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं होतं आणि खरीप 2024 हंगामातील नुकसान भरपाई निश्चित करून लवकरात लवकर भरपाई वाटप करण्यात यावे। खरीप 2023-24 मधील प्रलंबित पीक मंजूर विमा दावे वर्ग करण्यात यावेत यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आणि मग या आंदोलनाच्या माध्यमातूनच या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई देण्याचं पीक विमा कंपनी आणि जिल्हा प्रशासनानं आश्वासन दिलेलं आहे। मग आता बाकीच्या जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच प्रलंबित पीक विम्याचे प्रश्न आहेत, अतिवृष्टी असेल, नुकसान भरपाई असेल, ही शेतकऱ्यांना मिळालेली नाही। मग यासुद्धा शेतकऱ्यांनी असेच आंदोलन करावे का, हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न आहे। अशी ही बीड जिल्ह्याबाबतची महत्त्वाची माहिती होती। आता शेतकरी मित्रांनो, या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा कमेंट करा। तुमचा पीक विमा मिळाला का नाही मिळाला हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।